हाय गाईज, कसे आहात? आय होप मजेत असाल. चला मग आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. सर्वात आधी तर मी देवपूजा करते, मग तुम्हाला भेटते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. देवपूजा वगैरे झाली. आता चला आपण झाडांना पाणी घालूया. चला तर झाडांना पण पाणी घालून झालं आहे आता. चला तर आपली आता देवपूजाही झालेली आहे इकडे आणि झाडांना पाणी घालूनही झालेलं आहे. आज मी नाश्त्यासाठी साबुदाणा खिचडी बनवणार आहे. माझ्या मिस्टरांना खायची इच्छा झाली होती. ते मला रात्रीच बोलले होते की जमले तर सकाळी नाश्त्यासाठी साबुदाणा खिचडी बनव म्हणून. मग मी रात्रीच साबुदाणा भिजत घातला होता. चला मग आता तुम्हाला मी दाखवते मी कशी खिचडी बनवते, एकदम साधी सिंपल पद्धतीने. ठीक आहे, बघा. असतं मग कढई ठेवली आहे गॅसवर मी. आता बघा, तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये मी कढीपत्ता टाकते. कढीपत्ता पण चांगला फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली मिरची टाकते. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आधीच टाकून घ्यायचं तेलामध्ये. चांगलं परतवून घ्यायचं. त्याच्यानंतर मी ते साबुदाणा भिजवलेला आहे ते मी टाकते यात. बारीक कूट केलेला शेंगदाण्याचा कूट टाकते मी. थोडंसं तेल टाकते अजून वरून. मला मस्त असं हलवून घेते. बघा साबुदाणा किती छान फुलला आहे. तुम्ही बटाटे वगैरे पण टाकतात, पण मला बटाटे आवडत नाही खिचडीमध्ये. आणि माझ्या मिस्टरांनाही नाही आवडत, म्हणून मी असंच बिना बटाट्याचीच खिचडी बनवते. काही नाही, बस कढीपत्ता, मिरची, तेल, मीठ, बस. दुसरं काही नाही. शेंगदाण्याचा कूट. बघा खिचडी आपली किती मस्त तयार झालेली आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी खिचडी रेसिपी कशी वाटली ते. मिस्टर गेली माझे नाश्ता वगैरे करून आता ऑफिसला. त्यांना लेट होत होता. आता मी चहा नाश्ता करते, मग भेटते तुम्हाला. माझा नाश्ता वगैरे आता झालेला आहे. आता मी तुम्हाला माझ्या फिस्टांमधले माझ्या पिल्लांची मी कशी नावं ठेवली आहेत, छोट्या छोट्या पिल्लांची, ते तुम्हाला सांगते. चला, काल मी तुम्हाला फिस्टांग दाखवलं, मी त्यांची नावच नाही सांगितले. आज तुम्हाला त्यांची नावं सांगते मी माझ्या पिल्लांची. चला तर मग दाखवते तुम्हाला मी.
हा येल्लोवाला आहे तो गोल्डी आहे, रेडवाला आहे तो राणी आहे, हा व्हाईटवाला आहे तो सिल्वी, आणि बघा खाली झोपलेला दिसतोय तुम्हाला तो काळूराम. अशी मी नावं ठेवली आहेत माझ्या मास्टरच्या पिल्लांची. तुम्हाला कशी वाटली ही नावं मला कमेंटमध्ये सांगा. चला तर गाईज, आता माझा नाश्ता वगैरे पण झालेला आहे. तुम्हाला माझ्या पिल्लांची नावं पण मी सांगितली, काल सांगितली नव्हती, विसरली सांगायला. कशी वाटली तुम्हाला माझ्या पिल्लांची नावं आणि माझं फिश टँक मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि आता मी माझ्या घरातली बाकीची कामं आवरायची आहे, ती आवरून घेते, नंतर भेटते तुम्हाला. ठीक आहे गाईज. आमच्या इकडे बघा कसा पाऊस येतोय जोरात, रोज पाऊस येतो इकडे, रोज 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 बघा किती जोरात पाऊस येतोय. पाऊस काही जातच नाही आहे. तुमच्याकडे पण असा पाऊस येतो का रोज? आज पण बघा ना सकाळपासून पाऊस सुरू आहे. तर गाईस, आज मी वांगे बटाट्याची भाजी बनवते. तुम्हाला दाखवते मी कशी बनवते ती वांगे बटाट्याची भाजी. बघाच मग. इकडे तेल गरम झालेलं आहे, कढीपत्ता टाकलाय, राई, जिरा, बारीक चिरलेला लसूण मस्त परतून घ्यायचं. त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, मस्त लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. त्याने वांगे बटाटे कापून ठेवले बारीक बारीक तुकडे करून. थोडीशी हळद, लाल मसाला, हा मालवणी मसाला आहे घरगुती बनवलेला. भाजून घेऊया याला आपण. आता कापलेली वांगी आणि बटाटे टाकूया आपण ह्याच्यात. थोडंसं गरम पाणी, मस्त मिक्स करून घेऊया. आणि मीठ चवीनुसार. गॅस थोडा फास्ट करूया. चला तर गाईस, बघा ह्या अशा प्रकारे आपली भाजी रेडी झालेली आहे. माझी भाजी कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय बाय. चला तर गाईस, आता माझं काम झालेलं आहे घरातलं, मी फ्री झाली आहे. आता तुम्हाला मी माझ्या गार्डनमधल्या झाडांची ओळख करून देते. तर हे बघा, हे टगरचं झाड आहे, मला माहीतच असेल.
आमच्या खाली त्या ताई राहतात, त्यांनी मला हे दिलं होतं, पण अजून तर काय त्याला फुलं आलेले दिसत नाही आहे. येतील, काय माहिती किती वेळ लागतं. आणि ही बघा, हे खाली आहेत ना छोटे छोटे रोपं, हे मिरच्यांचे बिया लावलेत म्हणजे मिस्टरांनी, त्याचे हे छोटे छोटे रोपं आलेत. हे आहे कोरफडीचं झाड, हे तर तुम्हाला माहीतच असेल. हे कधी कधी मी चेहऱ्यासाठी पण यूज करते. आणि हे बघा, हे पूर्ण मनी प्लांट आहे. पूर्ण खिडकीभर याची वेल गेलेली आहे बघा. बघा, इथून ते तिथपर्यंत हे बघा पूर्ण. हे फार मोठं झालं आहे मनी प्लांट. गाईस बघा, परत पाऊस सुरू झालेला आहे, जोरात येते पाऊस बघा. कंटिन्यू पाऊस आहे. हे बघा, हे चवळीचं रोप आहे, हे पण माझ्या मिस्टरांनी लावलेलं आहे. दिसत आहेत ना छोटे छोटे, हे चवळीचे रोप आहे. आणि हे जे गवत आलेलं आहे ना, हे ॲक्च्युली त्यांनी इथे गहू लावले होते, गहू टाकलेले कुंडीमध्ये, त्याचे हे गवत आलेले आहे. मी त्यांना बोलली होती नका लावू, पण त्यांनी काय ऐकलं नाही. त्यात हे एवढे मोठे मोठे त्याला गवत आले. आता मी ह्याच्यामध्ये हे तुळशीचं रोप आहे ना, हे मी ह्याच्यामध्ये लावणार आहे. उद्या बघा तुम्हाला दाखवते मी. हे तुळशीचं रोप लावणार आहे ह्याच्यामध्ये. आणलं तेव्हा खूप छोटं होतं हे, आता बरंच मोठं झालं आहे, पण ते कुंडीमध्ये लावलं की अजून छान होईल ना. मग हे सगळे गवत कापून मी ह्याच्यामध्ये तुळस लावणार आहे. आणि हे बघा, हे झेंडूचं झाड आहे, हे पण बऱ्यापैकी मोठं झालं आहे. आणलं तेव्हा खूप लहान होतं. हे असं माझं घरातलं गार्डन आहे, आम्ही तयार केलेलं. हे बघा गाईस, हे आहे कढीपत्त्याचं झाड. हे पण आम्ही 3-4 महिन्यापूर्वी लावलं होतं, आणलं तेव्हा खूप छोटं होतं. आता हे बघा, हे एवढं मोठं झालं आहे. कधी कधी मी जेवणासाठी पण हा कढीपत्ता वापरते. तरी माझे मिस्टर मला बोलत होते अजून आपण कारला लावूया का, कारल्याची वेल पूर्ण खिडकीभर पसरते. मी म्हणलं कशाला, पण तुम्ही मला सांगा अजून कोणती कोणती झाडं लावली पाहिजे, आम्ही लावू. ठीक आहे, तर गाईस कमेंटमध्ये मला नक्की सांगा माझं छोटंसं गार्डन तुम्हाला कसं वाटलं. गाईस आता मला थोडं काम आहे, हे बघा एडिटिंग वगैरे करायची आहे, थंबनेल बनवायचे आहेत. माझे मिस्टर पण येतील आता. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.